विद्यार्थी मित्र हो, वेलकम टू नवोदय सायन्स अकॅडमी. आणि आज आपण एक नवीन चॅप्टर सुरुवात करणार आहोत. कोणता? चॅप्टर नंबर 4, एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट. ठीक आहे. आता एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट हा चॅप्टर दिसायला जरी छोटा असला तरी समजून घेण्याच्या दृष्टीनं आणि तुम्हाला सोशली जी लाईफ जगायची आहे, एक पर्यावरणाशी निगडीत जी लाईफ जगायची आहे, जसं आपण शेतकरी, आता मोस्ट ऑफ दी आपले महाराष्ट्रातले लोक काय, शेती हा त्यांचा मुख्य व्यवसाय. तर शेतीशी आपण निगडीत आपल्याला जगायचं असतं. आपल्याला एन्व्हायरमेंटला, त्या ॲटमॉस्फिअरला, आपल्या भोवती असलेलं जो वातावरण जे आहे त्याला कशा प्रकारे चांगलं ठेवता येईल किंवा काय काळजी घ्यायला हवी, आणि सध्या परिस्थितीमध्ये एन्व्हायरमेंटवर काय काय इफेक्ट व्हायला लागलेत बाबा, त्यांना कसं मॅनेज करता येईल, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये पाहिजेत. ठीक आहे. इकॉलॉजीचा हा चॅप्टर मानला जातो. जर सायंटिफिक दृष्ट्या जर आपण त्याला सेग्रिगेट केलं तर हा चॅप्टर कोणता? इकॉलॉजीचा चॅप्टर आहे. परंतु सायंटिफिक दृष्ट्या न घेता एक मानवी रूपात आपल्याला त्याचं कसं फॉलो करता येईल हे आपल्याला पाहायला हवं. कारण एन्व्हायरमेंट आहे तरच आपण आहोत, तरच ऑक्सिजन आहे आणि तरच जीव आहे, लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत असं आपल्याला म्हणायला काही हरकत नाही. पण आपण जर एन्व्हायरमेंटला जर हानी केली तर ऑक्सिजन जे काही आहे किंवा जे काही आपल्याला काय म्हणतात केमिकल्स, ते आपल्या शरीरात यायला सुरुवात होईल, जे की नॅचरल राहणार नाही आणि आपल्या पूर्ण प्रोसेसेस बिघडतील, इम्युनिटी जाईल, आपण काही काळानंतर राहणार देखील नाहीत, असं आपल्याला पाहायला मिळेल इन द नियर फ्युचर, जर हेच जर चालू राहिलं तर. मग आपल्याला हा चॅप्टर समजून घेण्या अगोदर कोणत्याही चॅप्टरच्या अगोदर आपण त्याचं घेतो बेसिक्स. ठीक आहे. मग बेसिक्स आपण आता पाहूयात. काय व्हॉट यू विल लर्न इन दिस चॅप्टर? ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला काय काय शिकायला भेटेल? एक, इकोसिस्टम रिव्ह्यू. दुसरं, एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन. तिसरं, बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट. चौथं, एन्व्हायरमेंट आणि इकोसिस्टम एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट. अशा प्रकारे ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला शिकायला मिळणार आहे. कॅन यू रिकॉल मध्ये आपल्याला तुम्हाला काही क्वेश्चन दिले गेलेत. काय? पहिला क्वेश्चन, इकोसिस्टम अँड इट्स कंपोनंट्स. व्हॉट इज मीन बाय इकोसिस्टम आणि त्याचे कंपोनंट कोणते आहेत असं आपल्याला विचारलं गेले. मग त्याचं उत्तर काय? द इंटरॅक्शन बिटवीन लिव्हिंग दॅट इज बायोटिक अँड नॉन लिव्हिंग दॅट इज अबायोटिक कंपोनंट्स ऑफ एन एन्व्हायरमेंट, त्यालाच आपण काय म्हणतो? इकोसिस्टम म्हणतो. हे इंटरॅक्शन कोणाकोणामध्ये झाले पाहिजे? लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये. मग आता त्यामुळे आपल्याला बायोटिक आणि अबायोटिक कंपोनंट्स कोणकोणते हेही जाणून घेतलं पाहिजे. म्हणून बायोटिक कंपोनंट्स कोणते? प्लांट, एनिमल्स, मायक्रो ऑर्गॅनिझम, एटीसी. आणि अबायोटिक कोणते? एअर, वॉटर, सॉइल, सनलाइट, टेम्परेचर, इटीसी, जे की नॉन लिव्हिंग आहेत. ठीक आहे. दुसरा क्वेश्चन होता, टाइप्स ऑफ कंझ्युमर्स अँड इट्स क्रायटेरिया फॉर क्लासिफिकेशन. आता कंझ्युमर म्हणजे काय? ऑर्गॅनिझम दॅट ईट ऑर्गॅनिझम्स फॉर एनर्जी. म्हणजे एक जो ऑर्गॅनिझम आहे तो दुसऱ्या ऑर्गॅनिझमला खातो, कशासाठी? एनर्जी मिळवण्यासाठी. त्याला आपण काय म्हणतो? कंझ्युमर. आता टाइप्स त्याचे कोणते आहेत? बेस्ड ऑन फूड टाइप्स ऑर ट्रॉपिक लेवल. त्याचा आहे प्रायमरी कंझ्युमर, तो काय करतो? प्लांट खातो, त्यालाच आपण हर्बिओरस म्हणतो. सेकंडरी कंझ्युमर, ईट हर्बिओर, म्हणजे तो प्रायमरी कंझ्युमरला खातो, म्हणजे कोणाला? हर्बिओरला खातो, आणि त्याला आपण काय म्हणतो? कार्निओर. टर्शरी कंझ्युमर कोण असतो? ईट अदर कार्निओर्स, जो की अदर कार्निओर्सला खातो, म्हणजे बघा जसं की वाघ वगैरे आहे, तो काय? अदर कार्निओर्सला खातो, आणि त्यालाच आपण काय? टॉप प्रेडेटर असं म्हणतो. आणि चौथा आहे ओमनिओर्स, ईट बोथ प्लांट्स अँड एनिमल्स, असं आपल्याला पाहायला मिळतं. आपलं तसं तर क्लासिफिकेशन कोणामध्ये होतं? हर्बिओर्स मध्ये. आपण प्लांटला खात असतो, पण आपण आता आजकालच्या काळामध्ये आपण ओमनिओरस झालो. काय? प्लांट आणि एनिमल्स आपण दोन्ही खायला लागलो. ठीक आहे. अशा प्रकारे हे झालं त्याचं कंझ्युमर आणि त्याचं क्लासिफिकेशन. मग तिसरा क्वेश्चन काय? डिफरन्स बिटवीन फूड चेन आणि फूड वेब. हे भरपूर जणाला क्लिअर नसतं, त्यामुळे फूड चेन आणि फूड वेब म्हणजे काय समजून घेऊयात. फूड चेन म्हणजे काय? सिंपल लिनियर फ्लो ऑफ एनर्जी ज्या चेन मध्ये होतो त्याला आपण फूड चेन म्हणतो. आणि फूड वेब मध्ये काय होतं? कॉम्प्लेक्स नेटवर्क ऑफ मेनी इंटरकनेक्टेड फूड चेन्स. फूड चेन हा पार्ट वेगळा आहे, पण फूड वेब मध्ये फूड चेन हा त्याचा स्ट्रक्चरल युनिट आहे असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. ठीक आहे. मग एक्झाम्पल बघा, ग्रास कडची एनर्जी कोणाकडे गेली? ग्रास हॉपरकडे. ग्रास हॉपरनी ग्रासला खाल्लं, एनर्जी ग्रास हॉपरकडे गेली. आता ग्रास हॉपरला फ्रॉगनी खाल्लं, आणि ही ग्रास हॉपरची एनर्जी फ्रॉगकडे गेली, आणि फ्रॉगला खाल्लं स्नेकनी, आणि फ्रॉगची एनर्जी गेली कोणाकडे? स्नेककडे. हे झालं सिंग्युलर लाईन मध्ये. पण इथं बघा एक्झाम्पल मध्ये फूड वेब मध्ये एक्झाम्पल काय? ग्रासला खाणारे कोण कोण आहेत? एक आहे डिअर, हरिण झालं, दुसरा आहे रॅबिट म्हणजे ससा, आणि तिसरा आहे ग्रास हॉपर. अशा प्रकारे ह्या तिन्ही त्या कोणाला खाल्लं? ग्रासला. आणि ह्या तिन्हीला वेगवेगळ्या प्रेडेटरनी खाल्लं. म्हणजे डिअरला जर समजा वाघाने खाल्लं, रॅबिटला जर समजा रानकुत्र्याने खाल्लं, आणि ग्रास हॉपरला समजा फ्रॉगनी खाल्लं, तर हे काय? वेगवेगळे त्यांचे प्रेडेटर झाले, आणि त्यांची वेगवेगळी ही फूड चेन तयार झाली. ठीक आहे. आणि अशा प्रकारे ही कॉम्प्लेक्स असल्यामुळे त्याला आपण फूड वेब असं म्हणतो. ठीक आहे. आता या चॅप्टरला लागणार आपण बेसिक्स स्टार्ट करणार आहोत. बेसिक्स मध्ये पहिला क्वेश्चन कोणता आहे? व्हॉट इज एन्व्हायरमेंट. आता ऑल ओव्हर एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन आहे, एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट आहे, त्याच्यामुळे आपल्याला एन्व्हायरमेंट हे काय जाणून घेणं गरजेचं आहे.
एन्व्हायरमेंट म्हणजे एव्हरीथिंग दॅट सराउंड्स अस, लिव्हिंग, बायोटिक ऑर नॉन लिव्हिंग अबायोटिक थिंग्स. म्हणजेच काय एन्व्हायरमेंट आहे म्हणजे हवा, पाणी, अन्न, वस्त्र, निवारा, काय काय झाडं वगैरे जे आहेत, पक्षी, पाखरू, जे आकाश, आभाळ, जे काय ढग, जे काय पाऊस वगैरे, जे सगळंच त्याला आपण काय म्हणतो, एन्व्हायरमेंट. ठीक आहे. एक्झाम्पल एअर, वॉटर, सॉइल, प्लांट्स, एनिमल्स, ह्युमन, सनलाइट, ईटीसी एक्सेट्रा एक्सेट्रा. मग त्याच्यामध्ये टाइप्स कोणते, दोन. एक आहे नॅचरल एन्व्हायरमेंट आणि दुसरं आहे आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट. नॅचरल एन्व्हायरमेंट म्हणजे काय काय येतं, फॉरेस्ट येतं, ओशन येतं, रिव्हर्स येतात. आणि आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट मध्ये काय येतं, सिटीज, जे माणसाने बनवल्या, बिल्डिंग्स माणसाने बनवल्या, मशीन्स, हे झालं आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट. ठीक आहे. नेक्स्ट पहा, इकोसिस्टम म्हणजे काय. आता इकोसिस्टम म्हणजे अ सिस्टम फॉर्म बाय द इंटरॅक्शन बिटवीन लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड देअर फिजिकल सराउंडिंग्स. म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे आहेत त्यांच्या फिजिकल सराउंडिंग मध्ये जे जे आहे त्याला आपण इकोसिस्टम म्हणतो. आता इकोसिस्टमचे कंपोनंट कोणकोणते, पहिला आहे बायोटिक म्हणजे लिव्हिंग, आपण जसं पाहिल्याप्रमाणे, आणि दुसरा आहे अबायोटिक म्हणजे नॉन लिव्हिंग. बायोटिक मध्ये नंतर 3 प्रकार येतात. कोणकोणता, प्रोड्युसर, कन्झ्युमर आणि डिकम्पोजर. प्रोड्युसरचे काय असतात, प्लांट, ते काय करतात, मेक फूड बाय फोटोसिंथेसिस, फोटोसिंथेसिसद्वारे ते फूड प्रिपेअर करण्याचं काम करतात. मग असतात दुसरे कन्झ्युमर, जे की प्लांटने जे फूड तयार केले त्याला खाण्याचं ते काम करतात. म्हणजे काय, ॲनिमल्स इट अदर ऑर्गॅनिझम्स ऑल्सो, आणि ते प्लांट्सला देखील इट करण्याचं काम करतात. आणि तिसरा असतो डिकम्पोजर. आता सगळं खाल्लंय त्याला कोणीतरी परत मातीत मिळवणार पाहिजे ना, मातीपासून आलं तर मातीमध्ये मिळवणार पण पाहिजे. म्हणून तिसरा कोण आहे, डिकम्पोजर, फंगाय आणि बॅक्टेरिया त्याचं उदाहरण. आणि तो काय करतो, ब्रेक डाऊन द वेस्ट करत असतो. मग अबायोटिक म्हणजेच नॉन लिव्हिंग कोणकोणते, सनलाइट, एअर, टेम्परेचर, वॉटर, सॉइल, मिनरल्स एक्सेट्रा एक्सेट्रा. हे झाले इकोसिस्टमचं. मग आता एनर्जी बघा, दुसरा पॉईंट कोणता, एनर्जी फ्लोज इन वन डायरेक्शन. आपल्याला माहिती आहे फूड चेन आणि फूड वे मध्ये आपण पाहिलं हे कसं कसं एनर्जी फ्लो करते, आणि फूड चेन मध्ये ती काय करते, एनर्जी वन डायरेक्शननीच फ्लो होत असते. ठीक आहे. जे मल्टिपल जरी फूड चेन्स असतील तरी एनर्जी वन डायरेक्शननीच पास ऑन झालेली आपल्याला पाहायला मिळते. मग हा एनर्जी डिक्रीजचा रूल कसा असतो पहा. एनर्जी डिक्रीजचा रूल असतो की एनर्जी डिक्रीजेस ॲट इच लेवल, दॅट इज 10% रूल. म्हणजे पहिल्या ट्रॉफिक लेवल पासून दुसऱ्या ट्रॉफिक लेवल फक्त 10% एनर्जी जाणार. म्हणजे काय, ओनली 10% एनर्जी पास टू नेक्स्ट लेवल म्हणजे ट्रॉफिक लेवलला. बघा आता जसं ग्रास होता, त्याला ग्रासहोपर निघालं, ग्रासहोपरला फ्रॉग निघालं आणि फ्रॉगला स्नेक निघालं. त्यामध्ये ग्रासची 10% एनर्जीच ह्या ग्रासहोपरमध्ये गेली, आणि ग्रासहोपरची 10% एनर्जीच ही कोणामध्ये गेली, फ्रॉगमध्ये, आणि फ्रॉगची 10% एनर्जीच ही कोणामध्ये गेली, स्नेक मध्ये. अशा प्रकारे हा 10% रूल आपल्याला सांगत असतो. नेक्स्ट पॉईंट आहे नॅचरल रिसोर्सेस. नॅचरल रिसोर्सेस म्हणजे काय, मटेरियल्स फ्रॉम नेचर युज्ड बाय ह्युमन्स, त्यालाच आपण नॅचरल रिसोर्सेस असं म्हणतो. ठीक आहे. टाइप्स कोणकोणते, एक आहे रिन्युएबल म्हणजे ते पुन्हा पुन्हा तयार केले जातात किंवा होऊ शकतात. त्याच्यामध्ये एक्झाम्पल सनलाइट, विंड, वॉटर, फॉरेस्ट, इटीसी. ठीक आहे. नॉन रिन्युएबल म्हणजे ते एकदा का जर का नेचर मधून संपले तर ते संपले, त्यांना परत परत तयार करता येणार नाही. त्यांचं एक्झाम्पल कोणतं आहे, कोल, ऑइल, नॅचरल गॅसेस, नॅचरल गॅस अँड मिनरल्स. ठीक आहे. आणि चौथा आहे सस्टेनेबल यूज. सस्टेनेबल यूज मध्ये म्हणजे काय हो, युझिंग रिसोर्सेस वाईजली सो दे लास्ट फॉर फ्युचर जनरेशन. म्हणजे आपल्याला रिसोर्सेस यूज करत असताना देखील आपल्या फ्युचर जनरेशनचा विचार करायचा आहे, आणि त्याप्रमाणे आपल्याला त्याचा यूज करायचा आहे. बघा, लाईट जर विनाकारण सुरू असली तर बंद करणं, पाणी जर विनाकारण तुम्हाला जर लागत नसेल तर त्याचं नळ बंद करणं किंवा ते पाणी न वापरणं, हा झाला त्याचा वाईज यूज, त्यालाच आपण सस्टेनेबल यूज म्हणू शकतो. ठीक आहे. डेली लाईफचे हे झाले उदाहरण. दुसरं आहे बायोजिओ केमिकल सायकल्स. हे सायकल्स म्हणजे काय बघा, नेचर रिसायकल्स मॅटर्स इन कंटिन्युअस लूप. जे काही मॅटर नेचरमध्ये आहे ते कंटिन्युअस ते काय करतं, रिसायकल करण्याचं काम करत असतं, आणि त्यामध्ये त्या वेगवेगळ्या सायकल काय असतात, इन्व्हॉल्व असतात. आणि त्या सायकल कोणकोणत्या, पहिली आहे वॉटर सायकल, दुसरी आहे कार्बन सायकल, तिसरी आहे नायट्रोजन सायकल, आणि चौथी आहे ऑक्सिजन सायकल. वॉटर सायकल मध्ये काय होतं बघा, वॉटरचं इव्होपरेशन होतं, त्याचं कंडेन्सेशन होतं, तो परत रेनफॉल मध्ये कन्वर्ट होतो, आणि परत त्याचं इव्होपरेशन होतं, आणि ही अशी सायकल ही कंटिन्यू होत असलेली पाहायला मिळते. रनऑफ म्हणजे काय, मी म्हणलं की रनऑफ म्हणजे सेम ती प्रोसेस आणखी होते, पण इथंच दाखवतो हे रेनफॉल इव्होपरेशन मध्ये केलं जातं. ठीक आहे. कार्बन सायकल मध्ये काय, CO2 युज्ड बाय प्लांट्स. CO2 हे प्लांट्स यूज करतात, आणि ते अन्न तयार करतात, मग त्यांना अॅनिमल खातात, अॅनिमल करतात रेस्पिरेशन म्हणजेच आणखी CO2 प्रोड्यूस करतात, आणि तो CO2 प्रोड्यूस बॅक टू एअर होतो, आणि एअर मधून परत कोण यूज करतं, प्लांट्स यूज करतात. हे झालं दुसरं सायकल, कार्बन सायकल. तिसरं नायट्रोजन सायकल. नायट्रोजन सायकल मध्ये बॅक्टेरिया कन्वर्ट्स ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन इनटू नायट्रेट्स, आणि हे नायट्रेट्स प्लांट्स यूज करतात. प्लांट्स यूज करून
ते एनर्जी बनवतात किंवा त्या फूडमध्ये रूपांतर करतात, ते ॲनिमल यूज करतात. जेव्हा ॲनिमल डिकंपोज होतात ते परत बॅक टू सॉइल येतं काय, ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन, आणि त्यांना परत बॅक्टेरिया कन्व्हर्ट करत असतो. अशा त्या सायकलमध्ये ते निघून जातात या नायट्रोजन सायकलमध्ये. आणि चौथा आहे सायकल ऑक्सिजन सायकल. ऑक्सिजन सायकलमध्ये काय होतं, फोटोसिंथेसिस काय करतं, ऑक्सिजनला ऍड करतं एअरमध्ये, आणि रेस्पिरेशन काय करतं प्लांट्सचं, त्याला यूज करण्याचं काम करतं, आणि परत फोटोसिंथेसिस होतं आणि परत ऑक्सिजन ऍड करण्यात येतो. ठीक आहे. आता आपल्याला एक नेक्स्ट बेसिक्स समजून घ्यायचं आहे, पॉल्युशनचं बेसिक्स. म्हणजे पॉल्युशन म्हणजे नेमकं काय, अनवॉन्टेड चेंज इन एन्व्हायरमेंट कॉज्ड बाय हार्मफुल सबस्टन्सेस, जे की चेंज करतात एन्व्हायरमेंटला. हार्मफुल जे सबस्टन्सेस असतात, जे की अनवॉन्टेड असतात, जे की गरजेचे नसतात, ते जर एन्व्हायरमेंटमध्ये आले विदाउट एनी रिझन, तर त्याला आपण काय म्हणतो, पॉल्युशन असं म्हणतो. त्याचे टाइप्स कोणकोणते बघा, एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन, सॉइल पोल्युशन, नॉईज पोल्युशन. आपल्या गाड्या नॉईज पोल्युशन करत असतात, म्हणजे पीपी उगाच करत असतात. सॉइल पोल्युशन मध्ये आपण केमिकल्स वगैरे जेव्हा टाकतो, ज्यांचा ओव्हर यूज झाला तर सॉइल पोल्युशन होतं. वॉटर पोल्युशन मध्ये जे इंडस्ट्रीचं वॉटर वगैरे असतं, जे जर वेस्ट वॉटर जर वॉटरमध्ये टाकलं तर वॉटर पोल्युशन. आणि एअर पोल्युशन म्हणजे इंडस्ट्रीमधून तयार झालेला धुवा, तो जर आपण वरती सोडला एअरमध्ये तर त्याला एअर पोल्युशन आपण असं म्हणतो. ठीक आहे. मग त्याचं प्रिव्हेन्शन कसं करायचं बघा पोल्युशनचं, आपण 3Rsचा रूल यूज करायचा. कोणकोणता, रिड्यूस करायचं, रियूज करायचं आणि रिसायकल करायचं. अशा 3 गोष्टी केल्या तर पॉल्युशन कमी केलं जाऊ शकतं. ठीक आहे. ह्युमन इम्पॅक्ट ऑन एन्व्हायरमेंट. मग ह्या एन्व्हायरमेंटमध्ये ह्या पॉल्युशनचा किंवा ह्युमनचा कसा इम्पॅक्ट पडतो एन्व्हायरमेंटमध्ये बघा. ह्युमन एन्व्हायरमेंट, ह्युमन प्लांट काढतो किंवा झाडे कापण्याचं काम करतो, त्याला डिफॉरेस्टेशन म्हणतात. दुसरी गोष्ट, ओव्हर पॉप्युलेशन. ह्युमनची जर ओव्हर पॉप्युलेशन झाली तर जे रिसोर्सेस असतात ते जादा मात्रामध्ये यूज होतात किंवा ते जास्तीत जास्त यूज केले जातात. एक जे की रिसोर्सेस कमी आहेत आणि यूज करणारे जास्ती आहेत. ठीक आहे. इंडस्ट्रियलायझेशन. इंडस्ट्रियलायझेशन मध्ये बघा एअर पोल्युशन आणि वॉटर पोल्युशन ह्या 2 गोष्टी आल्या. आणि अर्बनायझेशन मध्ये म्हणजेच झाडे कापून तिथे बिल्डिंग उभा करणं, जेणेकरून ग्रीनरी कमी असते आणि घ्यायला हवा देखील स्वच्छ नसते बघा. आणि त्याचं कन्झर्वेशन कसं केलं जाईल मग एन्व्हायरमेंटचं, ते पाहण्यासाठी त्याचं बेसिस काय, प्रोटेक्टिंग अँड वाईजली युजिंग नॅचरल रिसोर्सेस. जर नॅचरल रिसोर्सेस आपण प्रोटेक्ट केले आणि आपल्या माइंड वापरून जर यूज केले तर त्याचं आपल्याला कन्झर्वेशन करता येईल. त्याच्यामध्ये टाइप्स कोणते, इन सितू म्हणजे ऑन साइट त्याचं कन्झर्वेशन करता येईल. त्यामध्ये कोण कोण येतं, नॅशनल पार्क्स जसे आहेत काढलेले आता, आणि सँक्च्युरीज जसे आहेत तशा प्रकारे ऑन साइट जिथल्या तिथं त्याचं कन्झर्वेशन करता येतं. आणि एक्स सितू म्हणजे ऑफ साइट, म्हणजे दुसरीकडेच कुठं तर आणून त्याला ठेवलंय आणि त्याचं कन्झर्वेशन केले असं आपल्याला म्हणता येईल. जसं की झूज आहेत, बोटॅनिकल गार्डन्स आहेत, तशा प्रकारे त्याचं कन्झर्वेशन केलं जातं. आणि आपला गोल काय आहे बघा, हे सगळं करण्यामागचा, कन्झर्वेशन करण्यामागचा आपला गोल आहे काय, मेंटेन करायचं बॅलन्स बिटवीन डेव्हलपमेंट आणि नेचर, म्हणजे त्याला सस्टेनेबल डेव्हलपमेंट आपल्याला म्हणता येईल. अशा प्रकारे आपल्याला नेचरला कन्झर्व ही करता यावं. हा झाला आपला बेसिक लेक्चर कोणाचा, एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट चॅप्टरचा. लेक्चर कसं वाटलं, काय वाटलं, त्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कमेंट्समध्ये क्वेश्चन विचारायला विसरू नका. नोट्स घेत राहा, हसत खेळत राहा आणि अभ्यास करत राहा.